मी अमोल तुकाराम इंगोले राहणार निम्मी मालूका. मी इथं भूविकास बँकेत आलेलो आहोत 10 वाजतापासून. आता 12-12:30 वाजलेले आहेत. लॉक लागलेल्या बँकेला कोणीच इथं आलेले नाहीत अजून. 3-4 दिवस झाले मी इथं चक्राच मारून आलो, तरी बँका कधी टायमावर उघडून राहिलेली नाही. इथं बोर्ड लावलेला आहे 10 ते 2 वाजेपर्यंत, पण तरी इथं कोणीच अजून कर्मचारी आलेला नाही. गेले 2-3 दिवस हाच प्रकार चालू आहे. एक तर हे 3ऱ्या मजल्यावर आहे. दररोज 3 दिवस झाले चक्राच मारायला लागून राहिल्या आणि इथं कोणीच कर्मचारी हजर नाही. भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, गोरगरीब शेतकऱ्यांना करावी लागते पायपीट. अकोला प्रतिनिधी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून 10 ते 5 ही बँकेची कामकाजाची वेळ असून सुद्धा भूविकास बँकेच्या बाहेर दरवाजावर व भिंतीवर कर्ज नसल्याबाबत दाखला मिळण्याची वेळ दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत, मधली सुट्टी 2:30 ते 3 वाजेपर्यंत, शनिवार व रविवार बँक बंद असे फलक लावण्यात आले आहे. तरीही निंबी मालिका येथील शेतकरी अमोल तुकाराम इंगोले हे कर्जमाफी प्रकरणासाठी गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातत्याने चक्रा मारत आहेत. दिनांक 26/3/2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत या बँकेला कुलूप लावलेले होते. वेळ 12 ते 4 असल्यानंतरही 1:30 वाजेपर्यंत बँकेला कुलूप लावलेले होते. सदर घटनासंदर्भात शेतकरी अमोल इंगोले यांनी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांना माहिती दिली. उमेश इंगळे यांनी भूविकास बँकेला भेट दिली असता तेथील दरवाजाला लॉक आढळून आला असून शेतकऱ्यांनी कोणत्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा या प्रकरणाची माहिती किंवा अधिकाऱ्याचा नंबर तिथे लिहिलेला आढळत नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ता यांनी संबंधित शेतकऱ्यांना घेऊन सदर बँकेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून जिल्हाधिकारी यांच्याकडे नियमानुसार तक्रार दाखल केली आहे व भूविकास बँकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबवावी अशी मागणी केली आहे.